नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MCQ सिरीजमध्ये स्वागत आहे. आपण 5 जानेवारीला होणाऱ्या कंबाईनच्या पेपरसाठी 20 प्रश्न प्रत्येक घटकासाठी घेत आहोत मित्रांनो. आजचं तेच सेशन असेल मित्रांनो. ऑलरेडी तुम्ही बऱ्याच जणांनी सोमवारी 21 ऑक्टोबरला 1857चा उठाव यूट्यूबवर बघितलेला असेल. त्यानंतर जो सेकंड होता लक्षात घ्या, तो 28 ऑक्टोबरला होता, काँग्रेस संदर्भातला होता. तिसरा 4 नोव्हेंबरला होता, जो क्रांतिकारकांसंदर्भातला होता. आता जो आपण नेक्स्ट घेतोय मित्रांनो, तो आहे लक्षात घ्या समाज सुधारकांबाबतीत. लक्षात घ्या, तो आहे समाज सुधारकांबाबतीत. लक्षात घ्या, आता समाज सुधारकांचा 11 नोव्हेंबरचा आहे. आपण समाज सुधारकांचे 2 स्पेशल हे करूयात मित्रांनो. 2 स्पेशल आपण घेतलेले आहेत मित्रांनो. 2 स्पेशल कन्सेप्ट आहेत, त्या बघूयात मित्रांनो. आता आजचं जे क्वेश्चन्स असतील ते साहजिक आहेत. पहिले 20 समाज सुधारकांबद्दल असतील आणि नेक्स्ट सिरीज जो असेल ती सुद्धा समाज सुधारकांबद्दलच असेल मित्रांनो, जे 18 नोव्हेंबरला सोमवारी तुम्हाला बघायला मिळेल. डायरेक्टली आपण प्रश्नांकडे जाऊयात मित्रांनो. स्पेशल MCQज सिरीज मित्रांनो, स्पेशल MCQज सिरीज. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा मित्रांनो. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा. तर सुरुवात करूयात समाज सुधारक मित्रांनो. सुरुवात करूयात समाज सुधारक मित्रांनो. समाज सुधारकांचे 20 प्रश्न सुरुवात करण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो. समाज सुधारकांबद्दल आपल्याला काय काय करायला लागणार. पहिली बेसिक गोष्ट मी सांगू इच्छितो मित्रांनो, समाज सुधारकांचा जन्म आणि मृत्यू ठिकाण. समाज सुधारकांचं जन्म आणि मृत्यू ठिकाण हे गरजेचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, समाज सुधारकांचा जन्म आणि मृत्यू ठिकाण हे गरजेचं आहे. साधारण 2 किंवा 3 वेळा जोड्या लावा हा प्रश्न आलेला आहे. लक्षात घ्या, आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, समाज सुधारकांबाबतीत लक्षात घ्या, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था लक्षात घ्या, किंवा संघटना. आणि संस्था म्हटलं की सगळ्यांनाच माहित आहे की बाबा आपण सगळ्यात जास्त प्रेफरन्स कोणाला देतो, अध्यक्षाला देतो. अध्यक्षानंतर आपण कोणाला प्रेफरन्स देतो मित्रांनो, सचिवाला देतो. पण सध्याचं जर ट्रेंडिंग बघायला गेला असाल तर मित्रांनो, सगळ्यात जास्त प्रेफरन्स जर कोणाला द्यायचा आहे तर ते लक्षात घ्या, संस्थापक सदस्यांकडे आपल्याला बघावं लागणार आहे. संस्थापक सदस्यांकडे मित्रांनो. आधी एखादा संस्थापक सदस्यांबद्दल प्रश्न यायचा, हे जे मी कायम रिपीट करतोय. लक्षात घ्या, आपला प्रश्न असतो बघा, त्याला 4 ऑप्शन्स असतात. आधी संस्थापक सदस्यांबद्दल फक्त सिंगल वर्ड असायचं. लक्षात घ्या, पहिल्याला एक ऑप्शन, दुसऱ्याला एक ऑप्शन, तिसऱ्याला एक ऑप्शन, चौथ्याला एक. मित्रांनो, आता तशी पद्धत राहिलेली नाही. गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. मित्रांनो, सध्या अशी कन्सेप्ट आहे. साधारण लक्षात घ्या, 4 ऑप्शन्स एका ऑप्शनला देत आहेत मित्रांनो, 4. म्हणजे तुम्हाला साधारण लक्षात घ्या 16 नावं वाचायला लागणार आहेत. 16 आणि त्यातले संस्थापक सदस्य बघायला लागणार आहेत मित्रांनो. त्यानंतर ना मित्रांनो, संस्था झालं, जन्म मृत्यू ठिकाण झालं. यस, त्यांनी जर समजा संस्थेसाठी एखादं जर वृत्तपत्र काढलं असेल, ज्याला बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो मित्रांनो, मुखपत्र म्हणतो, ते बघायला लागेल. मुखपत्र म्हटलं की साहजिक आहे, लक्षात घ्या, त्याचं ब्रीदवाक्य बघायला लागतं. आणि त्याचबरोबर संपादक सुद्धा बघायला लागतात. लक्षात घ्या, संपादक सुद्धा बघायला लागतात मित्रांनो. त्यानंतर समाज सुधारकांबाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी केलेलं कार्य, आणि कार्यामध्ये त्यांनी कुठल्या कायद्याची जर मागणी केली असेल मित्रांनो, कार्याबद्दल त्यांनी कुठल्या कायद्याची जर मागणी केली असेल, त्या संदर्भात सुद्धा आपल्याला वाचावं आणि अभ्यास करावा लागणार आहे. या सर्व दृष्टिकोनातनं प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न आहे. अजून एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो, बेसिक समाज सुधारक करून लक्षात घ्या. सुरुवात माझी रिक्वेस्ट असेल की बाबा 11वीचं जे जुनं पुस्तक आहे, 11वीचं जुनं जे पुस्तक आहे, लक्षात घ्या, स्टेट बोर्डाचं, तर त्यातलं प्रकरण 2 आणि प्रकरण 4 हे करायचं. लक्षात घ्या, करायचं व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि प्रकरण 4 मधलं शेवटचं जे पान आहे, मित्रांनो, आदिवासी संदर्भातलं, तो प्रश्न 100% करायचा मित्रांनो, आता डायरेक्टली आपण समाज सुधारकांकडे निघूयात मित्रांनो. समाज सुधारकांच्या प्रश्नांसंदर्भात बघूयात. अजून काही जे आहे ते प्रकरण म्हणजे समाज सुधारकांच्या दुसऱ्या भागात मी बोलेन मित्रांनो. सुरुवात करूयात. कोल्हापूर सत्यशोधक समाजाचे कार्यकारी मंडळात समाविष्ट व्यक्ती व त्यांची पदे. हे जमतं का बघा मित्रांनो, 1873 साली मित्रांनो, 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केलेली होती. 1873 बघा आणि 2023 बघा, तुम्हाला बरंचसं उत्तर भेटेल बघा. मागच्या वर्षी त्याला 150 वर्ष झालेली होती. मग त्याला अनुसरून लक्षात घ्या, महात्मा फुलेंनंतर सत्यशोधक समाजाचा जो एक प्रचार होता, तो थोडासा कमी झालेला होता. मग लक्षात घ्या, शाहू महाराजांनी 11-11-12ला
परत एकदा सत्यशोधक समाज स्थापना केली आणि तो विचार प्रसार व्हावा म्हणून लक्षात घ्या ही कमिटी नेमलेली आहे. मग अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहे, कार्यवाह कोण आहे आणि कोल्हापूरचे प्रमुख कोण आहेत मित्रांनो. मित्रांनो पहिले अध्यक्ष भास्करराव जाधव होते, लक्षात घ्या. पहिले अध्यक्ष भास्करराव जाधव होते. हे भास्करराव जाधव लक्षात घ्या कोल्हापुरातले पहिले ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, लक्षात घ्या, जे कोल्हापूर संस्थानात मुख्य अधिकारी म्हणून सुद्धा काम करत होते मित्रांनो. मुख्य अधिकारी म्हणून सुद्धा काम करत होते मित्रांनो. उपाध्यक्ष अण्णासाहेब लठ्ठे मित्रांनो. उपाध्यक्ष अण्णासाहेब लठ्ठे. अण्णासाहेब लठ्ठे यांना शाहू महाराजांनी पुण्यामध्ये वर्तमानपत्र काढायला मदत केलेली आहे. आणि हे त्यावेळेस शाहू महाराजांच्या जैन हॉस्टेलचे ते रेक्टर होते. रेक्टर. आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील भेटण्याचं एक मुख्य कारण म्हणजे अण्णासाहेब लठ्ठे होते, लक्षात घ्या. त्यांच्यावर बरेचसे आरोप झाले होते कर्मवीर भाऊराव पाटलांवर आणि त्यानंतर ते हॉस्टेलमधनं जे बाहेर पडले ते कर्मवीर झालेले आहेत मित्रांनो. त्यानंतर कार्यवाह हे हरिभाऊ चव्हाण होते, कार्यवाह. आणि कोल्हापूरमधलं लक्षात घ्या सत्यशोधकाचं काम जर कोण बघायचे तर ते बाबूराव कदम आहेत मित्रांनो. म्हणजे याचं उत्तर आहे 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 मित्रांनो. पर्यायी उत्तर काय हो? 1 आहे. पर्यायी उत्तर 1 आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना जर कोणी केली असेल तर ती शाहू महाराजांच्या प्रेरणेने झालेली आहे का हो? तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. 11 जानेवारी 1911. आणि मित्रांनो ते परशुराम घोसरडवरकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झालेली होती. आणि त्या बैठकीनुसार लक्षात घ्या ही निवड झालेली आहे मित्रांनो. आता दुसरा आहे मित्रांनो, मी मगाशीच म्हटल्यासारखं लक्षात घ्या वर्तमानपत्रांविषयी, समाज सुधारणेविषयी विचार मित्रांनो, त्यानंतर वाद विवाद हा आपल्याला सगळ्याच बघायला लागणार आहे. हा सेकंड प्रश्न बघा मित्रांनो. खालीलपैकी कुणी महाराष्ट्रातील समाजविचार या ग्रंथात वृत्तपत्रांना सार्वजनिक शाळा असं म्हटलेलं आहे. मित्रांनो प्रश्नातच 2 प्रश्न तयार करण्याचे प्रयत्न झालेले आहेत बघा मित्रांनो. म्हणजे पहिला प्रश्न असेल की बाबा महाराष्ट्रातील समाजविचार कोणी लिहिला मित्रांनो. महाराष्ट्रातील समाजविचार हे पुस्तक कोणी लिहिलं. आणि दुसरी गोष्ट आहे वर्तमानपत्रांना सार्वजनिक शाळा कोण म्हणतं. मित्रांनो याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे मित्रांनो. न्यायमूर्ती रानडे लक्षात घ्या. महाराष्ट्रातील समाजविचारात वर्तमानपत्रांची तारीफ करतात, वर्तमानपत्रांना सार्वजनिक शाळा म्हणतात, लक्षात घ्या. तर लोकहितवादी त्याला मित्रांनो मोठी जीवा म्हणतात मित्रांनो. वर्तमानपत्रांना मोठी जीवा म्हणतात. जीवा म्हणजे लक्षात घ्या जीभ मित्रांनो. जीवा म्हणजे जीभ, लक्षात घ्या. न्यायमूर्ती तेलंगण गोपाळकृष्ण गोखलेंशी तसा संबंध येत नाही, लक्षात घ्या. गोपाळकृष्ण गोखले लक्षात घ्या थोडेसे न्यायमूर्ती रानडेशी संबंधित असलेल्या ह्याच्याशी संबंधित होते, लक्षात घ्या, संघटनेशी. न्यायमूर्ती तेलंगणचा तसा काही संबंध जास्त येत नाही मित्रांनो. तर ह्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे मित्रांनो. आता परत लक्षात घ्या ब्राह्मणेतर चळवळ. पहिला प्रश्न आणि तिसरा प्रश्न जर बघायला गेलात तर ब्राह्मणेतर चळवळीवर विचारलेला आहे मित्रांनो. सध्याचं जर ट्रेंडिंग बघायला गेलात तर ब्राह्मणेतर चळवळीवर प्रश्न यायला लागलेले आहेत. आणि माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल, लक्षात घ्या की बाबा ब्राह्मणेतर चळवळी संदर्भात लक्षात घ्या थोडंसं डेप्थ बघून घ्या मित्रांनो. ब्राह्मणेतर चळवळी संदर्भात थोडंसं डेप्थ आहे, लक्षात घ्या. आपल्याला तसा अभ्यास करावा लागणार आहे. साधारण 12 वर्तमानपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी, राजश्री शाहू महाराजांनी फायनान्शियल मदत केलेली होती. फायनान्शियल मदत, लक्षात घ्या. किंवा ब्राह्मणेतर विचार काय झाले पाहिजे, पटले पाहिजेत, ब्राह्मणेतर विचार पसरले पाहिजेत मित्रांनो. ब्राह्मणेतर चळवळ जर कुठं स्टार्ट झाली असेल तर ते सगळ्यांना माहिती असेल की बाबा वैदिक प्रकरण मित्रांनो. वैदिक प्रकरण झालेलं होतं बघा मित्रांनो. तर त्याच्या बेसवर झालेलं होतं का, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. मग आता ही वर्तमानपत्र आहेत बघा. राष्ट्रवीर असतील, जागृती असेल, हंटर असेल आणि ब्राह्मणेतर असेल, लक्षात घ्या ब्राह्मणेतर असेल. तर याचं उत्तर येतं मित्रांनो 4-3-1 आहे मित्रांनो. राष्ट्रवीर हे बेळगावातलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर जागृती लक्षात घ्या याच्यातलं आहे. त्याच्यानंतर हंटर मित्रांनो कोल्हापुरातलं येतं आणि ब्राह्मणेतर बडोद्यातलं येतं. बडोदा संस्थानातलं सुद्धा आहे, लक्षात घ्या. आता याच्यावर 3-4 प्रश्न कसे तयार करू शकतो ते सुद्धा बघा मित्रांनो. राष्ट्रवीर आहे, ठिकाण दिलंय, बरोबर आहे. आता ठीक आहे, ठिकाण इथं आहे. पण मित्रांनो अजून एक करू शकता, वृत्तपत्र, स्थळ, संपादक.
वृत्तपत्र, स्थळ, संपादक. आणि मित्रांनो 12 वर्तमानपत्र ज्यांना मदत केलेली आहे त्यातले काही वर्तमानपत्र इंग्रजीतली सुद्धा आहेत, लक्षात घ्या. मग एक सेपरेट आपण प्रश्न तयार करू शकतो की बाबा छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांना जी मदत केली त्यातलं इंग्रजी वर्तमानपत्र कुठलं, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो ते 12 वर्तमानपत्र घ्या, 12 वर्तमानपत्राचे संपादक घ्या, 12 वर्तमानपत्रांचं साल घ्या आणि लक्षात घ्या ठिकाण घ्या. असा प्रश्न ऑलरेडी 1-2दा येऊन गेलेले आहेत, आणि मित्रांनो येऊन गेलेत म्हणजे परत येण्याचे चान्सेस आहेत का हो, तर त्याचं उत्तर आहे येस. मित्रांनो त्याचं उत्तर आहे येस, परत चान्सेस आहेत. नेक्स्ट कम्स मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी 1884 मध्ये मुंबई विद्यापीठात ठराव कोणी मांडला. आता विचार करा मित्रांनो, मुंबई विद्यापीठाची स्थापना कधीची? मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857ची, लक्षात घ्या. कुणाच्या शिफारसीनुसार आहे हो? चार्ल्स वूडच्या शिफारसीनुसार आहे, लक्षात घ्या. चार्ल्स वूडच्या शिफारसीनुसार आहे. कुणाकडे केलेली होती हो? तर तो होता गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी, लक्षात घ्या. आणि मग मित्रांनो लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात 1857 साली 3 विद्यापीठ स्थापन झाले. पहिलं विद्यापीठ होतं कलकत्ता, दुसरं विद्यापीठ होतं मुंबई आणि तिसरं विद्यापीठ होतं मद्रास. मित्रांनो 57 पासून 84 पर्यंत, लक्षात घ्या, मुंबई विद्यापीठात मराठी भाषा शिकवली जात नव्हती. आता ते महाराष्ट्रातलं विद्यापीठ आहे, लक्षात घ्या, मराठी भाषा शिकवली जात नव्हती. न्यायमूर्ती रानडे यांनी तो ठराव मांडला की बाबा मुंबई विद्यापीठ आहे, मुंबईत विद्यापीठात मराठी ही भाषा असली पाहिजे, आणि पुढे तो मंजूर झालेला आहे, लक्षात घ्या. बाकीचे जर बोलायचं झालं न्यायमूर्ती वागळे जे आहेत ते मुंबई विद्यापीठाचे पहिले ग्रॅज्युएट होते. मित्रांनो पहिले जे 5 ग्रॅज्युएट त्यातले ते होते, लक्षात घ्या. वासुकाका जोशी आणि गोपाळकृष्ण गोखले असा काही मुंबई विद्यापीठाशी संबंधित नाही आहे. मित्रांनो नेक्स्ट नंबर 5. मित्रांनो परत तोच प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो, ब्राह्मणेतर चळवळ, लक्षात घ्या. ब्राह्मणेतर चळवळ. मित्रांनो कालानुक्रम म्हटलं तर मी कायम म्हणतोय बघा मित्रांनो, कालानुक्रम जर म्हटलं तर त्रास होतो बघा. कालानुक्रम म्हटलं की त्रास होतोय बघा. त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट असेल, लक्षात घ्या, की बाबा ब्राह्मणेतर मधले शिवस्मारकाचा वाद होता, पटेल बिल आहे, महात्मा फुले प्रकरण आणि धनावडे प्रकरण आहे, लक्षात घ्या. आता मित्रांनो हे सगळेच्या सगळे पुण्यामध्ये घडलेल्या घटना आहेत. मित्रांनो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पुण्यात झालेला होता. पटेल बिलवर, लक्षात घ्या, प्रणय प्रभाव नावाचं एक नाटक लिहिण्यात आलेलं होतं. त्यावर, लक्षात घ्या, बराचसा वाद निर्माण झालेला होता. त्यानंतर महात्मा फुलेंच्या पुतळ्यासाठी सुद्धा, लक्षात घ्या, नगरपालिकेमध्ये बरेचसे वाद झाले होते आणि त्याला थोडंसं एक हिंसक वळण लागलं होतं धनवडे प्रकरणात. हे सगळे लक्षात घ्या साल विचारलं गेलेलं आहे. जसं मी मगाशी म्हणालो, लक्षात घ्या, वर्तमानपत्रांबद्दल लक्षात घ्या की बाबा तिथं सुद्धा एखादा कालानुक्रम येऊ शकतं, तसं हा एक प्रश्न ट्राय केलेला आहे. इथं साल डबल झालेले आहेत. त्या महिन्यातल्या घटना आहेत, लक्षात घ्या, त्याचं थोडंसं एकदा रिव्हिजन करणं गरजेचं ठरेल, लक्षात घ्या. त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं ठरेल. मित्रांनो हे काय हे सुद्धा आपल्याला डिटेल बघायला लागणार आहे, लक्षात घ्या, मित्रांनो. नेक्स्ट आता कोड नेम ह्याच्यावर सुद्धा आपण एक प्रश्न करतोय, लक्षात घ्या. कोड नेमवर सुद्धा एखादा प्रश्न तयार करतोय. खालीलपैकी कोणी बॉम्बे टाइम्स मध्ये अ हिंदू या टोपण नावाने लेखन करून सरकारवर टीका केलेली आहे, लक्षात घ्या. आता मित्रांनो फॅक्ट अशी आहे, आपल्या समाजसुधारकांमध्ये एक हिंदू आणि अहिंदू लेडी, मित्रांनो अहिंदू लेडी असे 3 समाजसुधारक, लक्षात घ्या, टोपण नाववाले भेटतील, लक्षात घ्या. 3 समाजसुधारक भेटतील, लक्षात घ्या. आता साहजिक आहेत त्या काळात, लक्षात घ्या, डायरेक्टली काय बोलता येत नव्हतं म्हणून काही जण टोपण नावाने लिहायचे. उदाहरणार्थ लोकितवादी सगळ्यांना माहित असेल, लक्षात घ्या. हे जर उत्तर असेल तर ते, लक्षात घ्या, होतं भास्कर पांडुरंग तरखडकरांचं. आता इथं बघा तरखडकर 4चे 4 झालेले आहेत बघा. यात भास्कर पांडुरंग तरखडकर बरोबर होते, ह्याचं उत्तर 1 आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर सुद्धा आहेत आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर सुद्धा आहेत. विष्णू पांडुरंग तरखडकर नाही आहे, म्हणजे ही व्यक्तीच नाहीये, पण कन्फ्यूज व्हावं म्हणून हे देण्याचा प्रयत्न आहे. आता भास्कर पांडुरंग तरखडकरांबद्दल जर बोलायचं झालं तर अर्थशास्त्राविषयी लिहायचे. मित्रांनो अर्थशास्त्राविषयी परत एकदा प्रश्न अपेक्षित धरून चला. याच भास्कर पांडुरंग तरखडकरांची जी मुलगी आहे, मित्रांनो याच भास्कर पांडुरंग तरखडकरांची जी मुलगी आहे
तिचं नाव आहे अन्नपूर्णा. तिचं नाव आहे अन्नपूर्णा. शब्द नीट ऐका मी काय म्हणतोय. अन्नपूर्णा ही पहिली मराठी मुलगी आहे. अन्नपूर्णा ही पहिली मराठी मुलगी आहे जी फॉरेनला शिकायला गेलेली. ती ग्रॅज्युएट व्हायला गेलेली आहे, लक्षात घ्या. कळलं? नाहीतर फॉरेनला शिकायला गेलं म्हटलं की आपण लगेच डॉक्टर आनंदी गोपाळ जोशींबद्दल बोलतो. ती शिकायला गेलेली होती, लक्षात घ्या. अन्नपूर्णा ही ग्रॅज्युएट व्हायला गेलेली आहे. त्यांच्या ज्या दुसऱ्या 2 मुली आहेत मित्रांनो, त्या डॉक्टर झालेल्या आहेत मित्रांनो. त्या डॉक्टर झालेल्या आहेत. एक आहे माणेक मित्रांनो, एक आहे माणेक, लक्षात घ्या. त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर मित्रांनो. दादोबा पांडुरंग तरखडकरांबद्दल 2024 मध्ये त्यांचे जन्माची जी शताब्दी आहे मित्रांनो, ते 200 वर्ष होत आहेत बघा. जन्मशताब्दी 200 वर्ष होत आहेत. त्यांना रावबहादुरी पदवी मिळाली होती बघा, भिल्लांचा उठाव मोडून काढल्यामुळं, लक्षात घ्या. आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर किंवा हे तिन्ही तरखडकर बंधू जर कोणाशी संबंधित असतील तर ते लक्षात घ्या प्रार्थना समाज. प्रार्थना समाज संबंधित आहेत. त्यामुळे यांच्यावर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालू शकता. ह्यांच्यावर एखादा प्रश्न तुम्ही अपेक्षित धरून चालू शकता. मग आत्माराम पांडुरंग तरखडकरांबद्दल किंवा दादोबा पांडुरंग तरखडकर किंवा भास्कर पांडुरंग तरखडकर. आणि तरखडकर म्हटलं की लक्षात घ्या मराठी व्याकरणाचे पाणिनी मित्रांनो. मराठी व्याकरण हे फेमस त्यांचं आहे, लक्षात घ्या. आता देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी परिषद घेतलेली होती? मित्रांनो, देवदासी म्हटलं की लक्षात घ्या ती त्या काळातली एक वाईट पद्धत आहे. आपल्याकडे देवदासी म्हटलं की लक्षात घ्या शिवराम जानबा कांबळे दिसतात. शिवराम जानबा कांबळे दिसतात मित्रांनो. शिवराम जानबा कांबळेंनी तर त्या काळात देवदासींची लग्न सुद्धा लावून दिलेली आहेत मित्रांनो. देवदासींची लग्न लावून दिली. देवदासी म्हटलं की आपल्याला दुसरं एक व्यक्तिमत्व दिसतं, ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे मित्रांनो. प्रबोधनकार ठाकरे मित्रांनो. त्यांनी तर गोवा सरकारला लक्षात घ्या देवदासी विरोधात कायदाच करायला लावलेलं आहे मित्रांनो. आणि अजून एक नाव येतं देवदासींच्या संदर्भात बोलतोय मित्रांनो, देवदासींच्या संदर्भात, तर ते आहेत लक्षात घ्या महर्षी वीरा शिंदेच्या भगिनी मित्रांनो, जनक्का शिंदे मित्रांनो. महर्षी वीरा शिंदेच्या भगिनी जनक्का शिंदे, त्यांनी सुद्धा ते काम केलेलं आहे देवदासी प्रथेच्या विरोधात. मित्रांनो, देवदासींसारखी अजून एक प्रथा आहे ती म्हणजे मुरळी पद्धत. मुरळी पद्धत मित्रांनो. मुरळी तुम्हाला जर कुठं दिसतं तर ते दिसतं जेजुरीमध्ये मित्रांनो. मुरळी जर कुठं दिसतं तर जेजुरी. त्याच्या विरोधात जेजुरीमध्ये जाऊन जर कोणी आंदोलन केलं असेल, त्याच्या विरोधात जेजुरीमध्ये जाऊन जर लक्षात घ्या कोणी विरोध केला असेल तर ते होते मित्रांनो महर्षी वी रा शिंदे मित्रांनो. ते होते महर्षी वी रा शिंदे. आता हे थोडंसं त्यांच्याबद्दल दिली, पण मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा लक्षात घ्या त्या संदर्भात भूमिका घेतलेली होती. तुम्ही सध्या गेले 3, 4 किंवा 5 वर्षाचा जर ट्रेंड बघायला गेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित परिषदांवर प्रश्न यायला लागलेले आहेत बघा. आणि बऱ्याचशा परिषदांबाबत चौंक गयवाले प्रश्न येत आहेत मित्रांनो. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो निपाणी. ह्याचं उत्तर आहे मित्रांनो निपाणी. आपल्याला नागपूरवर एक प्रश्न येऊन गेलेला आहे, माणगाववर प्रश्न येऊन गेलेला आहे, महाडबद्दल आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ह्याचं उत्तर आहे निपाणी मित्रांनो. त्यांनी सुद्धा लक्षात घ्या ही प्रथा नष्ट करण्याची मागणी केलेली होती मित्रांनो, मागणी केलेली होती. त्याचबरोबर मग शिवराम जानबा कांबळे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, जनक्का शिंदे असतील, त्यांनी मित्रांनो देवदासी संदर्भात काम केलंय. तर महर्षी शिंदेनी लक्षात घ्या मुरळी, देवदासीचाच तो प्रकार आहे बघा. आपल्याला तो शब्द आहे बघा, बऱ्याचशा जण माहिती असेल, वाघ्या मुरळी म्हटलं जातं बघा. तर त्याच्या विरोधात महर्षी शिंदेनी सुद्धा कार्य केलं होतं आणि त्यांच्यावर हल्ला सुद्धा झालेला होता जेजुरीमध्ये. त्यांच्यावर हल्ला सुद्धा झाला होता जेजुरीमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते विचार आहेत निपाणीमधील मित्रांनो. संमती वयास धर्मशास्त्र बाधक नाही असा लेख कुणी लिहून संमती वय विधेयकाला पाठिंबा दिला? उत्तर बेरामजी मलबारी, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर. मित्रांनो याचं उत्तर आहे लोकहितवादी. ह्याचं उत्तर आहे लोकहितवादी. मित्रांनो पहिला आपण बघूयात व्हॉट इज संमती वय विधेयक. लक्षात घ्या संमती वय विधेयक काय मित्रांनो. संमती वय विधेयक आणलं होतं कुणी, तर ते आणलं होतं बेहरामजी मलबारी यांनी मित्रांनो. बेहरामजी मलबारी यांनी मित्रांनो. त्यांच्या मताप्रमाणे लक्षात घ्या, त्यांच्या मताप्रमाणे नवरा आणि मुलगी बायको किंवा नवरा आणि मुलगी लक्षात घ्या, त्यांच्यात लक्षात घ्या संबंधासाठी एक संमती असली पाहिजे ते मुलीची, आणि त्यासाठी एक वय असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांच्या मताप्रमाणे मुलीचं वय लक्षात घ्या स्त्री पुरुष संबंध ठेवण्यासाठी 10 वर्ण 12 झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं.
इंग्रज सरकारने त्यांना 500 लोकांकडनं लक्षात घ्या सह्या आणण्यास सांगितलं आणि त्यावेळेस लक्षात घ्या ते पूर्ण भारतभर फिरले संमतीबाई विधेयकास पाठिंबा मिळवण्यासाठी. काही जणांनी त्यांना पाठिंबा दिलाय, काही जणांनी त्यांना विरोध केलाय. इवन बेहरामजी मलबारी या संमतीबाई विधेयकासाठी या संमतीबाई विधेयकासाठी 2दा इंग्लंडला जाऊन आलेले आहेत. शेवटी मित्रांनो संमतीबाई हा कायदा 1892 साली इंग्रजांनी केलेला आहे. त्यावेळेस लोकहितवादींनी एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखात सांगितलं संमतीवयास धर्मशास्त्र बाधक नाही. इंग्रजांचं म्हणणं होतं की बाबा तुमचं धर्मशास्त्र काय म्हणतं ते बघा, आणि धर्मशास्त्राचा पुराव्यासहित लोकहितवादीने तो लेख लिहिलेला होता. मित्रांनो संमतीबाई विधेयकास बेहरामजी मलबारींचा पाठिंबा होता, न्यायमूर्ती रानडेंचा पाठिंबा होता, गोपाळ गणेश आगरकरांचा पाठिंबा होता आणि 1892 साली तो कायदा झाला. मित्रांनो या संमतीबाई विधेयकास लोकमान्य टिळकांचा मात्र काय होता, विरोध होता. लोकमान्य टिळकांचा मात्र विरोध होता, लक्षात घ्या. मित्रांनो हा प्रश्न टाकण्याचं एक दुसरं कारण सांगतोय संमतीबाई विधेयकाचं. तुम्ही जर गेल्या वर्षी जर बघितलं असाल नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटनी मुलींच्या लग्नाचं वय लक्षात घ्या 18 वरनं 21 केलेलं आहे बघा. 18 वरनं 21 केलेलं आहे. मग त्या बेसवर हा प्रश्न आहे मित्रांनो. संमतीबाई विधेयक लोकहितवादी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. 1850 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजमधून पास झालेल्या डॉक्टरांच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थी होते आणि कला व नाटक रसिका आश्रयदाते होते मित्रांनो. तर हे पहिचान कोण कॅटेगरीतलं आहे मित्रांनो, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाडांच्या जयंतीला सुद्धा 200 वर्ष होत आहेत मित्रांनो. भाऊ दाजी लाड यांच्या जयंतीला सुद्धा 200 वर्ष होत आहेत मित्रांनो. भाऊ दाजी लाड किंवा डॉक्टर भाऊ दाजी लाड लक्षात घ्या मराठीतनं डॉक्टर झालेले आहेत आणि जेव्हा त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आर्थिक परिस्थिती बेताची होती. मग त्यांनी तिथं ॲज अ लायब्ररियन म्हणून काम करून ते पूर्ण केलेलं आहे. त्यांनी ह्याच्यासाठी सुद्धा बरीचशी मदत केलेली आहे. नाट्यासाठी सुद्धा बरंचसं मदत केलेली आहे. बॉम्बे असोसिएशनमध्ये त्यांचं मोठं कार्य आहे. इतिहासात मोठं कार्य आहे, लक्षात घ्या. इतिहासाच्या जे पुरावे आहेत त्याच्या वाचनात सुद्धा डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं मोठं काम आहे मित्रांनो. डॉक्टर विश्राम रामजी गोले हे महात्मा फुलेंचे सहकारी होते, लक्षात घ्या. डॉक्टर आहेत हे सुद्धा. आणि यांनी मित्रांनो त्या काळामध्ये स्वतःच्या मुलीला शिकवायला चालू केलं होतं, पण त्यांच्या घरातल्याच महिलांना ते पटलं नाही आणि काही जणांनी त्यांना काचेचा लाडू खाऊ घालून त्यांना मारलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर राघव भांडारकर मित्रांनो डॉक्टर आहेत, पण ते PhD वाले आहेत, लक्षात घ्या. PhD वाले आहेत. इतिहासाविषयी त्यांना डिग्रीज मिळालेल्या आहेत. आणि नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने हे कॉलेज चालू झालेलं आहे आणि जेम्स ग्रँट नावाच्या व्यक्तीवर ते कॉलेज झालेलं होतं. त्यातले डॉक्टर भाऊ दाजी लाड कोण येतो, तर ते विद्यार्थी आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10. मित्रांनो या समाजसुधारकांच्या पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारण साऊथ इंडियन 2 किंवा 3 लोकांची नावं दिसतील मित्रांनो. साऊथ इंडियन मी एक मुद्दामून करण्याचा प्रयत्न केलेला आहे, लक्षात घ्या. मित्रांनो बंगाली समाजसुधारकांवर प्रश्न येत आहेत. बंगाली आणि तुम्ही जर 2015, 16, 17च्या जर क्वेश्चन पेपरला बघायला गेलात ना तर बरेचसे प्रश्न बंगाली असायचे. मग समाजसुधारकांमध्ये थोडंसं लपून बसलेले जर कोण असतील तर ते लक्षात घ्या दक्षिणेतले. तो एक प्रयत्न आहे, लक्षात घ्या. 1864 मध्ये वेद समाजाची स्थापना करणारे डॅश हे त्याचे संस्थापक होते मित्रांनो. आणि साहजिक आहे त्याचं नाव मी म्हणजे ऑलरेडी बोललेलो आहे, साऊथ इंडियन बद्दल घेतलेलं आहे. श्रीधरलू नायडू, लक्षात घ्या. स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा फुले, दादोबा पांडुरंग. मित्रांनो वेद समाज आपल्याकडे नव्हता, लक्षात घ्या. तो मद्रासमधला होता, लक्षात घ्या. मद्रासमध्ये होता. मग मद्रासमधल्या समाज सुधारणेसंदर्भातला हे ट्राय आहे मित्रांनो, मद्रास याच्यातला मित्रांनो. आता स्वामी दयानंद सरस्वतींबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यांनाच माहिती आहे, लक्षात घ्या. स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. महात्मा फुलेंनी मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आणि दादोबा पांडुरंग तरखरकरांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. आणि मित्रांनो प्रार्थना समाजावर आयोगाने हॅट्रिक प्रश्न विचारलेले आहेत. मित्रांनो आता इथं समाजांची नावं आली आहेत म्हणून मगाशी सांगताना एक गोष्ट विसरली होती म्हणून सांगतोय. अभ्यासामध्ये मित्रांनो समाजाची तत्वे याच्यावरही लक्षात घ्या डिटेल अभ्यास करा असे माझं म्हणणं असेल. तत्वे प्रार्थना समाजाच्या तत्व्यांवर मित्रांनो बऱ्याचशा जणांची विकेट पडलेली आहे.
तुम्ही गेले 2-3 वर्षाचा प्रश्नपत्रिका बघा, एक अंदाज येईल लक्षात घ्या. तर तत्वांवर सुद्धा लक्षात घ्या अभ्यास व्हावा असे एक रिक्वेस्ट आहे. वेद समाज श्रीदलू नायडू मित्रांनो, वेद समाज श्रीदलू नायडू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 परत तोच प्रयत्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 तोच प्रश्न आहे मित्रांनो. आता हे नाव बघा मित्रांनो, राजमहेंद्री सोशल रिफॉर्म असोसिएशन. हे मराठीचं तर वाटत नाही मित्रांनो. या संघटनेमार्फत सक्तीच्या वैधव्याविरोधात संघर्ष कोणी केला? आता मित्रांनो, सक्तीचं वैधव्य म्हणजे काय पहिला ते बघूया मित्रांनो. सक्तीचं वैधव्य मित्रांनो, त्या काळात 6 महिन्याच्या मुलीपासून 60 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत विधवा असायच्या. मग त्या विधवांना लक्षात घ्या, मरेपर्यंत गोडधोड खायला परमिशन नव्हती. कुठल्याही लक्षात घ्या धार्मिक विधीला त्यांना हजर राहायला परमिशन नव्हती. कुठल्याही सामाजिक विधीला त्यांना परमिशन नव्हती मित्रांनो. ब्राह्मण समाजामध्ये त्यांचं पूर्ण टक्कलच केलं जात होतं, ज्याला केशवपण म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की बाबा त्यांना पांढऱ्या साडीमध्येच राहायला लागायचं. मग गळ्यामध्ये लक्षात घ्या सोनं चांदी आभूषण विभूषण काही नाही. त्याला सक्तीचं वैधव्य म्हटलं जातं मित्रांनो. सक्तीच्या वैधव्याच्या विरोधात महाराष्ट्रात सर्वप्रथम जर कोणी लेखन केलं असेल, सक्तीच्या वैधव्याच्या विरोधात लक्षात घ्या जर कोणी लिहिलं असेल तर त्यात मित्रांनो ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना मित्रांनो. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना मित्रांनो. पण हे राजमहेंद्री सोशल रिफॉर्म असोसिएशन जर कुठलं असेल तर ते मी मगाशी म्हटल्यासारखं लक्षात घ्या साऊथ इंडियामधलं आहे. साऊथ इंडियामधलं आहे, त्यामुळे त्याचं उत्तर आहे वीरेशलिंगम पंतलू. वीरेशलिंगम पंतलू. मी परत एकदा रिपीट करतोय, थोडंसं साऊथ इंडियन सोशल रिफॉर्मर्सवर सुद्धा भर द्या मित्रांनो. त्यानंतर विधवा विवाह म्हटलं की साहजिक आहेत. महाराष्ट्रातले विधवांचा विवाह करावा म्हणून जर कोणी अग्रेसर होते तर ते होते विष्णूशास्त्री पंडित, ज्यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केलेलं आहे. आणि त्यांनी मित्रांनो पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांचं विधवा विवाह नावाचं पुस्तक मराठीत भाषांतर केलेलं आहे. कामाक्षी नटराजांनी साऊथ इंडियन नाव घेतलं आहे. व्यंकटेश शास्त्री माटे हे सुद्धा एक नाव थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी घेतलेलं आहे. विधवा विवाहाच्या समस्या, विधवा विवाहावरचं थोडंसं डिटेल घेण्याचा प्रयत्न आहे. आणि विधवा विवाहाचा कायदा 1856 साली झालेला आहे. विधवा विवाहाचा कायदा 1856 साली झालेला आहे. तो कायदा लॉर्ड डलहौसीने केलेला आहे. तो कायदा लॉर्ड डलहौसीने केलेला आहे. आणि त्याची मागणी मित्रांनो पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांनी केलेली होती. त्याची मागणी मित्रांनो पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांनी केली होती. आणि त्याला पुरावा म्हणून लक्षात घ्या, पुरावा म्हणून मित्रांनो हे शब्द डोक्यात ठेवा, पराशर संहिता दिलेली होती मित्रांनो. पुरावा म्हणून पराशर संहिता दिलेली होती. हे सक्तीचं वैधव्य, विधवा विवाह या संदर्भातला एक प्रश्न आहे मित्रांनो. सक्तीचं वैधव्य, विधवा विवाह संदर्भातला एक प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो. 1893 साली डॅश संस्थेमध्ये फूट पडून कॉलेज गट आणि गुरुकुल गट निर्माण झाले मित्रांनो. 1893 साली मित्रांनो. आता तुम्हाला माहिती असेल एखादी संस्था जर स्थापन केली तर माहित असेल त्यात 2 भाग होतातच बघा, वैचारिक मतभेदच होतात. 1875 साली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली मुंबईत. रिपीट करतोय लक्षात घ्या. खूप जणांना मुंबई वाटत नाही कारण स्वामी दयानंद सरस्वती पंजाबातले आहेत. मग खूप जणांना वाटतं त्याचं उत्तर पंजाबात असेल, नाहीये लक्षात घ्या. स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली होती मुंबईमध्ये मित्रांनो. मग पुढं बरेचशी लोक त्यांच्या मागे लागली मित्रांनो. बरेचसे लोक जोडत गेले, बरंचसं काम झालं मित्रांनो. यस, त्यामधलं त्यांचं एक मोठं काम होतं ते म्हणजे लक्षात घ्या शिक्षण की बाबा लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि मग त्याच दरम्यान लक्षात घ्या त्यांच्यानंतर 2 वैचारिक ग्रुप पडले. काही गटाचं म्हणणं होतं की बाबा जी भारतामधली जुनी पद्धत होती गुरुकुल पद्धतीची, म्हणजे सगळे विद्यार्थी गुरूंच्या घरी जातात, माहीत असेल ते शिकतात वगैरे वगैरे लक्षात घ्या, अशी शिक्षण पद्धती असावी मांडणारा एक गट होता. आणि दुसरा एक असा गट होता त्यांचं म्हणणं होतं की बाबा सध्याचं जे लेटेस्ट आहे सायन्स असेल, मॅथ्स असेल, लक्षात इंग्लिश असेल, लेटेस्ट पद्धतीने आपण ॲडमिशन्स दिले पाहिजे, लेटेस्ट पद्धतीने एज्युकेशन केलं पाहिजे. यावरनं 2 गट पडले. पहिला गट होता लक्षात घ्या कॉलेज गट मित्रांनो. कॉलेज गट जर बोलायचं झालं तर तो होता लक्षात घ्या कॉलेज गटमध्ये लाला लजपतराय होते का हो? यस मित्रांनो, लाला लजपतराय. आणि मित्रांनो कॉलेज गटचे आजही सगळीकडे कॉलेज आहेत बघा. जिथं जिथं तुम्हाला DAV कॉलेज दिसतं, दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज, दयानंद कॉलेज जिथं दिसतं ते कॉलेज आर्य समाजाचं आहे लक्षात घ्या. आणि मित्रांनो स्वामी जे दुसरे होते लक्षात घ्या त्यांनी गुरुकुलमध्ये लक्षात घ्या हे चालू केलेलं होतं. स्वामी श्रद्धानंदाने गुरुकुल स्टार्ट केलेलं होतं मित्रांनो. तर याचं उत्तर असेल आर्य समाज. मित्रांनो मी पर्पजली आर्य समाजाबद्दल का घेतोय तर बघा स्थापना 1875ची.
तुमची परीक्षा 2025 मधली आहे मित्रांनो. काय कळतं का बघा, काय जमतं का बघा मित्रांनो. 150 वर्ष होत आहेत मित्रांनो या घटनेला, 150 वर्ष. पण त्यावर बेस्ड आहे का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1885 ची मित्रांनो. आणि डेक्कन सभेची स्थापना लक्षात घ्या, डेक्कन सभेची स्थापना 1896 ची मित्रांनो. त्यामुळे ऑटोमॅटिकली लक्षात घ्या ह्याचं उत्तर काय असेल, तर ते आर्य समाज, आर्य समाज. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये टिळक होते, आगरकर होते, चिपळूणकर होते आणि पुढे टिळक त्यातनं बाहेर पडलेले आहेत बघा. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या 2 संस्था खूप फेमस आहेत बघा. एक आहे FC फर्ग्युसन कॉलेज आणि दुसरं आहे भारतातली पहिली स्वदेशी शाळा न्यू इंग्लिश स्कूल मित्रांनो. नेक्स्ट, मराठा ऐक्यचू सभेची स्थापना कुणी केली मित्रांनो. आता हे थोडंसं वेगळं घेण्याचा प्रयत्न आहे का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या, ह्याचं उत्तर आहे मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे मित्रांनो. एक लॉजिक आपल्या डोक्यात फिक्स आहे बघा, एक लॉजिक आपल्या डोक्यात फिक्स आहे बघा. नारायण मेघाजी लोखंडे म्हटलं की आपण एकच गोष्ट करतो, काय हो, कामगार नेते, कामगार नेते. पण खूप जणांना माहीत नसेल मित्रांनो, हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक सदस्य होते का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. खूप जणांना माहीत नसेल की बाबा त्यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह केलाय का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या, त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. आणि मागच्या वेळेस जो प्रश्न आला होता बघा 1897च्या प्लेगच्या दरम्यान त्यांचाही प्लेगने मृत्यू आहे, त्यांचाही प्लेगने मृत्यू आहे मित्रांनो. केशवराव बोले असतील, श्रीपतराव शिंदे असतील, दिनकरराव जवळकर असतील, हे तिन्हीच्या तिन्ही मित्रांनो हे ब्राह्मणेतर पुढारी आहेत मित्रांनो, ब्राह्मणेतर पुढारी आहेत मित्रांनो. आणि साहजिक आहेत, लक्षात घ्या, ह्यांच्या संस्था ह्यांची पुस्तके हे सुद्धा आपल्याला डिटेल बघावी लागणार आहेत मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला डिटेल बघावी लागणार आहेत. नारायण मेघाजी लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे, मराठा ऐक्यचू सभा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, 14. थोडंसं परत तुम्हाला माहिती असेल की बाबा हटके घेण्याचा एक ट्रायल आहे, लक्षात घ्या. काव्य इतिहास संग्रह, किताबखाना व चित्रशाळा यासारख्या प्रादेशिक भाषेविषयक कार्यांमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन विचारवंताने महत्त्वाची भूमिका मांडली. सध्या माहीत असेल तुम्हाला अभिजात मराठीचा दर्जा वगैरे वगैरे, त्या बेसवर हा प्रश्न तयार करण्याचा एक प्रयत्न आहे मित्रांनो. काव्य इतिहास संग्रह असेल, किताबखाना असेल, चित्रशाळा असेल आणि त्याच्याबरोबर मित्रांनो अजून एक गोष्ट लिहितोय, ती म्हणजे निबंधमाला, ती म्हणजे निबंधमाला. ह्याच्या संदर्भात एकच नाव येतं आणि ते नाव आहे, लक्षात घ्या, विष्णूशास्त्री चिपळूणकर. विष्णूशास्त्री चिपळूणकर मित्रांनो. कृष्णशास्त्री चिपळूणकर त्यांचे वडील आहेत, त्याच्यात सुद्धा कार्यरत होते मित्रांनो. रामकृष्ण चिपळूणकर कुणी नाही आणि नारायण शास्त्री कुणी नाही, लक्षात घ्या. पण एक चिपळूणकर आहेत जे, लक्षात घ्या, पुन्हा सार्वजनिक सभेशी संबंधित आहेत मित्रांनो. त्याच्याबद्दल थोडंसं लिहितोय. ह्याचं उत्तर विष्णूशास्त्री चिपळूणकर आहे. आता मी कुणाबद्दल लिहितोय ते नीट लक्षात घ्या. मी लिहितोय सीताराम पंत चिपळूणकर. मी लिहितोय सीताराम पंत चिपळूणकर. नाव ऐकलं असेल, ओके. सीताराम पंत चिपळूणकर हे पुणा सार्वजनिक सभेचे, सीताराम पंत चिपळूणकर हे पुणा सार्वजनिक सभेचे सचिव होते, सचिव होते, लक्षात घ्या. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय, A.O. ह्यूम जो काँग्रेसचा पप्पा आहे, A.O. ह्यूम याने मित्रांनो सीताराम पंत चिपळूणकरांना 1884 साली पत्र लिहिलं, 1884 साली पत्र लिहिलं आणि सांगितलं की बाबा एक 100 प्रतिनिधी आम्ही पुण्यात येतोय, अखिल भारतीय स्तरावरचे 100 प्रतिनिधी पुण्यात येतोय, तुम्ही त्याची बैठक भरवा, राहण्या खाण्याची व्यवस्था करा. आणि मित्रांनो ॲक्च्युली काँग्रेसची स्थापना पुण्यातच होणार होती, लक्षात घ्या. 1885 मध्ये पुण्यातच होणार होती. पण झालं काय, कॉलराची साथ आली आणि ती बैठक मुंबईला गेलेली आहे, म्हणजे A.O. ह्यूमने जर कुणाला लिहिलं होतं लेटर तर त्या व्यक्तीचं नाव आहे सीताराम पंत चिपळूणकर, जे पुन्हा सार्वजनिक सभेचे काय होते, सचिव होते मित्रांनो, सचिव होते. आणि आपलं जे उत्तर आहे ते विष्णूशास्त्री चिपळूणकर मित्रांनो, आपलं उत्तर आहे ते विष्णूशास्त्री चिपळूणकर. मी मगाशी म्हटल्यासारखं लक्षात घ्या, साहित्य असतील, वर्तमानपत्र असतील, त्या काळात गाजलेली पुस्तकं असतील, त्या काळात कॉन्ट्रोवर्शियल पुस्तकं असेल, मग मी एक पुस्तक लिहिलं की तुम्ही एक पुस्तक लिहून उत्तर जर देत असाल तर ते मित्रांनो. आता मुकुंदराव पाटील, प्रश्न थोडासा व्यवस्थित वाचा मित्रांनो. मुकुंदराव पाटील यांची ही साहित्य कृती म्हणजे आपल्याला पुस्तक बघायचं आहे, गावातील वंश परंपरागत अधिकाऱ्यांचं आहे मित्रांनो. शब्द नीट आहे का, गावातील वंश परंपरागत अधिकाऱ्यांच्या अन्यायकारक वागणुकीबद्दल उपरोधिक रचना आहे मित्रांनो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सांगतोय, हे जे दोन्ही जे पुस्तकं दिसत आहेत हे मुकुंदराव पाटलांचीच आहेत,
दोन्हीच्या दोन्ही. मग म्हणा सर दोन्हीच्या दोन्ही दिल्यावर तुम्ही प्रश्न चुकलाय. नाही, मी तुम्हाला काय म्हटलंय, प्रश्न नीट वाचा. प्रश्न मुकुंदराव पाटलांनी लिहिलेली शेठजी प्रतापचं पुस्तक आहे, कुलकर्णी लीलामृत सुद्धा आहे. पण ते काय म्हणतात बघा, गावातील, गाव आणा डोळ्यासमोर, वंश परंपरागत अधिकारी मित्रांनो. मग मला सांगा, गावामध्ये कुलकर्णी त्या काळात अधिकारी असायचा का शेठजी म्हणजे सावकार अधिकारी असायचा? वंश परंपरागत. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, अधिकारी म्हटलंय मित्रांनो, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो कुलकर्णी लीलामृत. लक्षात घ्या, दोन्ही पुस्तकं त्यांचीच आहेत. पण मी काय म्हटलं माहिती आहे ना, मी मुद्दा म्हणून नंबर 1 ला शेठजी प्रताप टाकलाय. का बरं? पोरं पटकीने त्याला गोल करतात. लक्षात घ्या, शब्द काय वापरलाय बघा, वंश परंपरागत अधिकाऱ्यांच्या अन्यायकारक वागणुकीबाबत. अधिकारी. लक्षात घ्या, शेठजी हा अधिकारी नव्हता, सावकार हा अधिकारी नव्हता, कुलकर्णी हा अधिकारी होता मित्रांनो. क्लिअर आहे? आणि हे मुद्दा म्हणून सांगतोय मित्रांनो, सिंगल लाईन प्रश्न यावा अशा बऱ्याचशा मुलांची अपेक्षा असते, अशा बऱ्याचशा मुलांची प्रार्थना असते, देवा सिंगल लाईन प्रश्न दे. मित्रांनो, सिंगल लाईन प्रश्नात अशी फसगत होऊ शकते, त्यामुळे बी केअरफुल. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं ठरेल. लक्षात घ्या, थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं ठरेल मित्रांनो. प्रश्न 16वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथांपैकी एक त्यांची पत्नी रमाबाई यांना समर्पित केलेला ग्रंथ कुठला? मित्रांनो, ग्रेट लोकांच्या पुस्तकांबाबत प्रश्न येत आहेत का हो? तर त्याचं उत्तर आहे यस. पुस्तकांबद्दल प्रश्न येत आहेत, पुस्तकातल्या विचारांवर प्रश्न येत आहेत, यस मित्रांनो. पुस्तकातल्या उद्गारांवर प्रश्न येत आहेत, यस. आणि मित्रांनो, ते पुस्तक कुणाला डेडिकेटेड आहे ते सुद्धा येत आहे मित्रांनो. आता तुम्ही बघितलं असाल बा, एखादं जर पुस्तक घेतला तर पहिल्या पानावर त्या पुस्तकाचं नाव असतं, दुसऱ्या पानावर असतं बघा की बाबा तीर्थरूप आईस अर्पण, तीर्थरूप बाबास अर्पण, तीर्थरूप यांना अर्पण वगैरे. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घ्या कुठलं पुस्तक, लक्षात घ्या, आपली पत्नी रमाबाई यांना समर्पित केलेलं आहे. लक्षात घ्या, स्टेटस अँड मायनॉरिटीज इन इंडिया आहे, बुद्ध अँड इज धम्म आहे. लक्षात घ्या, एनिलेशन ऑफ कास्ट आहे, आणि पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया. मित्रांनो, हे पुस्तक आहे, ह्याचं उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तान विषयी विचार म्हणून एक पुस्तक आहे बघा मित्रांनो, मराठीत भाषांतरित केलेलं ते मित्रांनो. तर हे त्यांना समर्पित केलेलं आहे मित्रांनो. समर्पणावर सुद्धा बघा, महात्मा फुलेंनी कुणाला पुस्तकं समर्पित केलं त्याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न येतोय, त्या बेसवरनं लक्षात घ्या हा प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न आहे. आणि अजून एक ॲडिशन देतोय मित्रांनो, इथे ॲडिशन देतोय. लक्षात घ्या मित्रांनो, हे स्पष्टीकरण नाही आहे, पण लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे लेख आहेत लेख आहेत. का बरं? सध्या जर ट्रेंड बघायला गेलात तर अर्थशास्त्राविषयी लेखांवर, अर्थशास्त्राविषयी उद्गारांवर प्रश्न यायला लागले मित्रांनो. आता इथं बघा मित्रांनो, हिस्ट्री अँड इंडियन करन्सी अँड बँकिंग मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लेख आहे. बुद्ध अँड प्युअर अँड हिज रिलिजन, लक्षात घ्या, गौतम बुद्धांच्या विचारावरचा आहे. फ्युचर ऑफ पार्लिमेंटरी डेमोक्रेसी आणि बुद्धिझम अँड कम्युनिझम. मित्रांनो, असे सुद्धा एखादा दुसरा प्रश्न अपेक्षित धरून चला. थोडासा हटके करण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो. नेक्स्ट 17वा क्वेश्चन, नावावरूनच तुम्हाला कळालं असेल बघा, मी समाज सुधारकांचे 2 पार्ट करतोय. लक्षात घ्या, पहिल्या पार्टमध्ये 3 प्रश्न साऊथ इंडियनवर आलेत बघा. आता तुम्हाला बी प्रश्न पडायचा, सर साऊथ इंडियन प्रेमात पडलेले दिसत आहे, रजनीकांत. लक्षात घ्या, मी म्हटलं ना की बाबा महाराष्ट्र समाज सुधारकांवर आलेले, लक्षात घ्या, भारतातल्या समाज सुधारकांवर आले. भारतातलं म्हटलं की बरेचसे जण बंगालकडे जातात. बंगाल बरोबर आहे, योग्य आहे, लक्षात घ्या. पण एक दुर्लक्षित भाग असं मला वाटला म्हणून मी तो प्रयत्न केलेला आहे. आय मे बी रॉंग, प्रयत्न केलेला आहे. आता नावच तुम्हाला कळलं असेल बघा, CN मुदलियार खालीलपैकी कशाशी संबंधित होते? एजवा आंदोलन हे साऊथ इंडियामध्ये झालेलं आहे, नायर आंदोलन झालंय, नादर आंदोलन झालंय, न्याय आंदोलन आहे. मित्रांनो, न्याय आंदोलनाला एक दुसरा शब्द आहे, तो म्हणजे लक्षात घ्या जस्टिस. ह्याचं योग्य उत्तर आहे जस्टिस. मित्रांनो, हे आंदोलन स्टार्ट झालं स्पेसिफिकली ब्राह्मणांच्या विरोधातलं होतं, आणि पुढं लक्षात घ्या याचं जस्टिस पार्टीमध्ये कन्व्हर्जन झालं, आणि पुढे ही जस्टिस पार्टी सध्या तमिळनाडूवर राज्य करते बघा. त्याच्यात 2 गट पडलेत बघा, DMK आणि AIDMK. मित्रांनो, जमतंय. मुदलियारांचा संबंध जर कशाशी असेल तर ते जस्टिस पार्टीचे मित्रांनो, त्यांना द्रविड ताता सुद्धा म्हटलं जायचं. लक्षात घ्या, म्हणजे द्रविड चळवळीचे पिता. लक्षात घ्या, द्रविड चळवळीचे पिता. सध्या गाजा लागली आहे बघा द्रविड चळवळ परत एकदा, माहिती आहे ना. म्हणजे ते अजूनही म्हणतायत बघा की बा आमच्यावर तुम्ही हिंदी लादू नका, आमच्यावर दुसरी भाषा लादू नका वगैरे वगैरे म्हणतायत. लक्षात घ्या, ओके. तर कॉन्ट्रोवर्सी अदनमधनं येत असते, त्यामुळे हा प्रश्न देण्याचा एक प्रयत्न आहे मित्रांनो. आता थोडंसं वेगळं लक्षात घ्या, पण रिपीट प्रश्न करायचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, रिपीट. 1873 साली गिरणी कामगार आणि घरगड्यांसाठी रात्रशाळा कोणी स्टार्ट केली? शाळा आलेले मित्रांनो, रात्रशाळेवर, मुलींच्या रात्रशाळेवर प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो.
मुलींच्या रात्र शाळेवर प्रश्न आलेले आहेत बघा मित्रांनो. जईबाई चौधरींवर आठवत आहे का बघा, जईबाई चौधरी. थोडंसं प्रश्नपत्रिका बघून घ्या, तुम्हाला ह्याची आठवण येईल बघा. जईबाई चौधरी मित्रांनो असा जर प्रयत्न कोणी केला होता तर त्याचं उत्तर आहे प्रार्थना समाज. असा जर कोणी प्रयत्न केला होता तर त्याचं उत्तर आहे प्रार्थना समाज मित्रांनो. गिरणी कामगार आणि घरगड्यांसाठी रात्रशाळा कोणी स्टार्ट केली? बॉम्बे असोसिएशन 1852 मधलं आहे. प्युअर राजकीय संस्था होती, लक्षात घ्या, राजकीय संस्था होती. या समाज सुधारणा जात नव्हत्या. सत्यशोधक समाज 1873 मधलाच आहे, लक्षात घ्या. आणि बॉम्बे मिलहँड असोसिएशन तुम्हाला माहित असेल नारायण मेघाजी लोखंडेंचा आहे. तुम्ही इथं दोन्हीमध्ये कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे, पण द आन्सर इज प्रार्थना समाज. प्रार्थना समाज तरखडकरांबद्दल बोलत असताना बोललेलो आहे बघा, प्रार्थना समाज मित्रांनो. 1875. आता 1875 वरनं तुम्हाला कळालंच असेल, लक्षात घ्या. 2025 मायनस 1875 150 वर्ष. 150 वर्ष जर कुठल्या सोसायटीला होत आहेत तर ते होत आहेत थिओसॉफिकल सोसायटीला होत आहेत, लक्षात घ्या. थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटी ही लक्षात घ्या न्यूयॉर्क मधली आहे, लक्षात घ्या. मॅडम बाल्सिविकी आणि कर्नल अल्कॉट, मॅडम बाल्सिविकी आणि कर्नल अल्कॉटने याची स्थापना केलेली मित्रांनो. ह्याचा सगळ्यात जास्त प्रसार भारतात जर कोणी केला आहे तर त्या ॲनी बेझंटनी केलेला आहे. ॲनी बेझंट यांनी केलेला आहे. आपल्याला थिओसॉफिकल सोसायटीबद्दल बघा ॲनी बेझंट याचं नाव येतं, त्यामुळे हे दिलेलं आहे बघा. ॲक्च्युली उत्तर आहे मादम बाल्सिविकी आणि कर्नल अल्कॉट मित्रांनो. ॲनी बेझंट ह्या थिओसॉफी सोसायटीच्या होत्या. मेंडलिन स्लेड म्हणजे लक्षात घ्या मीराबेन. या महात्मा गांधींबरोबर ज्या 2 फॉरेनर असायचे ना, त्यातल्या या होत्या बघा. या 1942 चलेजाव चळवळीच्या दरम्यान लक्षात घ्या आगा खान पॅलेसमध्ये त्या अटकेत होत्या बघा मित्रांनो. कर्नल ऑलकॉट नव्हत्या संस्थापक आहेत, पण ॲनी बेझंट संस्थापक नव्हत्या. आणि मेंडलिन स्लेड आणि ॲनी बेझंट हे मुद्दामून देण्याचा एक प्रयत्न आहे. ह्याचं उत्तर आहे मादम बाल्सिविकी आणि कर्नल ऑलकॉट मित्रांनो. थिओसॉफिकल विचार एकदा वाचून घ्या. थिओसॉफिकल विचार, थिओसॉफिकल तत्वे आणि थिओसॉफिकल भारतातली सदस्य मित्रांनो. भारतातले सदस्य एकदा वाचून घ्या. प्रश्न अपेक्षित वाटतो मित्रांनो. शेवटचा प्रश्न थोडासा वेगळा प्रश्न आहे, लक्षात घ्या. थोडासा वेगळा प्रश्न आहे मित्रांनो. बाळाजी प्रभाकर मोडक यांनी डॅशच्या मदतीने 1887 आणि 97 मध्ये विज्ञान प्रदर्शन भरवलेलं होतं, लक्षात घ्या. आता आज तुम्हाला माहिती आहे बघा, शाळा कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन तसं जर पाहिलं तर कॉमन झालंय बघा, कॉमन. पण मित्रांनो त्या काळात मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा म्हणून तो वैज्ञानिक प्रदर्शन भरवलं, पण साहजिक आहे त्याला थोडासा खर्च लागत होता. मग तो कुठल्या संस्थानिकांच्या मदतीने केलाय तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर संस्थान. कोल्हापूर संस्थान शाहू महाराजांनी ती केलेली मदत होती, लक्षात घ्या. आपल्याकडे तसं जर बघायला गेलं ना तर कोल्हापूर आणि बडोदा संस्थानाने शिक्षणाविषयी लक्षात घ्या सगळ्यात जास्त कार्य केलेलं आहे. शिक्षणाविषयी सगळ्यात जास्त केलेलं आहे कोल्हापूर आणि बडोदा संस्थानाने मित्रांनो. कोल्हापूर आणि बडोदा संस्थानाने हे विज्ञानावरचं आहे मित्रांनो. कोल्हापूर आणि बडोदा संस्थानात एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे सक्तीची शाळा, लक्षात घ्या. सक्तीची शाळा साहजिक आहे, ती सुरुवात बडोदा संस्थांनी केली होती, त्यानंतर कोल्हापुरात सुद्धा झालेली आहे. मग त्या विविध शाळा असतील, विविध कॉलेज असतील, त्यांना आर्थिक मदत असतील, वर्तमानपत्र असतील, पुस्तकं असतील, चित्रकला असतील, त्या संदर्भात एखादा प्रश्न अपेक्षित धरून चला मित्रांनो. हे झाले समाज सुधारकांचे पहिलं समाज सुधारकांबाबतचे प्रश्न मित्रांनो. अजून एक दुसरा घटक येईल मित्रांनो, तो सुद्धा समाज सुधारकांबाबतच येईल, लक्षात घ्या. तो नेक्स्ट आहे बघा मित्रांनो, तो नेक्स्ट आहे. त्याच्यानंतर मग व्यक्तिविशेषत आहे, कामगार उद्योग आहे, वृत्तपत्र आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम आहे, कायदे व्हायसरॉय आणि इतर घटकांवर. आणि मित्रांनो समजा तुम्ही जर आधीचे जर बघितलं नसाल तर ऑलरेडी यूट्यूबवर क्रांतिकारक अवेलेबल आहेत, काँग्रेस अवेलेबल आहे, 1857 उठाव अवेलेबल आहेत. प्रत्येक घटकाचे आपण 20 प्रश्न देत आहोत मित्रांनो. पुढच्या लेक्चरपर्यंत थांबूयात मित्रांनो. धन्यवाद आणि ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.